सायुज्य आमी ती एक गंमत कल जाल्या गो तसव्या एक गंमतीच जाल्या गंमत म्हळ्यार कितली गंमत म्हणटा आमकां बायलांक तरी भारी खुश जाला इता म्हळ्यार सांगता गंमत कल म्हण हे पयलीं चिके शॉर्ट करून घेता आमी न्ही अशें थंय एडजस्ट करका की सगळी पूज तांतू येवंका अशें एडजस्ट करून घेवंका तेमी ती हे तिकडे आसत पळय ट्रायपॉड ते सान व्हड करूंक जाता काल तुमी हेअर मसाज पळय की ना कशें दिसलें तुमकां कसले सजेशन्स आसत वे सजेशन्स जो क्विरीज कसले आसल्या न्ही म्हाका खरें म्हळ्यार तुमचे लायव्ह उलोवचें आसत जाल्यार न्ही ते यूट्यूबाचेर उलोवपा प्रमाणे लायव्ह उलोवचें आसल्यार अमूक इतले सबस्क्रायबर्स जावंका अमूक इतले हें जावंका व्ह्युअरशीप जावंका तें सगळें जावंका त्या जाल्या शिवाय ती लायव्ह उलोवची सोडना ती आनी म्हगेलें कितले आसा ती 336 पीपल की सबस्क्रायबर आसा आनी व्ह्यूज कितली थावजंड्स आसा ती जाल्यार तांगेलें एक्सपेक्टेशन ताजे पाशी हाय आसा म्हगेलें भाशेचें बंधन आसलें म्हाका एक म्हळ्यार कोंकणी आसता म्हळ्यार कोंकणी लोक मात्र पळयतात तेव्हा इतले राशी 20,000 आसात काय आमगेले कोंकणी जाल्यार कितले लोक पळयता ती व्ह्यूज अगदी कमी येता ती कडे एक दिवस मराठी आसता मराठी लोकांक तरी हांव गोत्तू ना मगेल आमचे गेले लोकच मराठी पळयता ती म्हाका मस्त कोऑपरेट करतात आमगेले लोक आनी एक हिंदी आसा हांव लेकिले हिंदी चिके स्प्रेड आउट जाल्यार चिके मगेल भाशेकय वाव मेळटली मगेल भास इम्प्रूव जाता म्हणून अशी हांव केल्लें जाल्यार त्या मनाने व्ह्यूज कमी आसा ती आनी सबस्क्रिप्शन कमी आसा सबस्क्रायबर्स कमी आसा ती त्यामुळे ती म्हाका लायव्ह टॉक घेवचें जायना आतां मस्त बायलो ब्लॉग आनी करतात पण ती तांगेल प्रेक्षकांक लायव्ह उलयता ती दाळ इशी तर अंदे थंय उलयता ती म्हाका ते चान्स येना केन्नात की म्हाका करना केन्नात की तवळ जाता जाल्यार तुर्त तुमी एटलिस्ट म्हगेलो नंबर तुमी प्रायवेट करता तुमगेल क्विरीज तुमी जरूर म्हाका पेटयात रायटिंगांतू आनी हांव तुमगेले क्विरीज तुमकां सॅटिस्फॅक्टरी आन्सर्स तुमगेले डाउट्स क्लियर करूंक हांव प्रयत्न करता तर हांव गंमत कल सांगताली आतां पॅन्डेमीक याद लागना आमी बायलो सगळे घरान तुची रांदणी सिंक डायनिंग टेबल रांदणी सिंक डायनिंग टेबल हाकाच आमी प्रदक्षिण काडत आसताली तेमी तो आमी कल करताली जाल्यार पूण एक घरचे ड्रेसच न्ही तो घालून घेवचो तांतूच भायर वचना कांय ना तावळे हे असले कपड्यांक वत कशें लागतलें उजवाड कशें दिसतलें तांकां जाल्यार आमकां सायुज्य सेवे ती आमकां बायलांक तें एक एडवांटेज जाल्या एक म्हळ्यार कलर कोड दिता ती आनी नवरात्रींत आमी कलर कोडा प्रमाणे सगळे स्टॉक हाडून दवरलेले आसा ताजो उपयोग केन्ना जातलो आनी आतां अशी गोमटी कापड न्हेसूं मेळटा ती आनी गोमटी जावन भोंवच्या जाता न्ही चिके बरें दिसता अशी चिके गोमटे जावन भोंवल्यार पळय चिके यू फील युअर मूड इज यू गेट इन्स्पायर्ड एंड युअर मूड इज इलेटेड नाजाल्यार तेंचे कोणी पूण थोडे लोक तर हांव सलवार कमीजच घालून घेता घरांतू तेमी ती म्हाका विशेश फरक पडना म्हळ्यार भायर वचून घालता तेच हांव घालता तर थोडे लोक घरांतू हावस कोट जावं नायटी अशी घालून घेता ती म्हळ्यार ते अगदीच घार आशिल्ली बरी फिलींग पाप तांगा मूड कितलो डावन जाता आसता तेमी थंय सायुज्य आमी ती आमकां हो चान्स मेळ्ळा पळय कलर केले भांगार घाली केले हें घालें केले आज पळय कशी टॅका टॅक आसा वय की ना बरें दिसता तुमी तशी करका सगळ्यांनी तशी करका केन्ना लॉकडावन आसा न्ही कांय ना कपाट उगडा ती घोमटे कापड काडा ती आनी न्हिसा ती आनी रान्नी लागत ना एप्रन घालून घेत न्ही वायट जायच ना हांव घरा आसतना तशी करताली सकाळीचे मला हेल्प आसा
जाल्यार सकाळीं रान्नीलाक वचका जाल्यार हांव रान्नी न्ही न्हांवन जायना पूण हांव घरचो पंजाबी ड्रेस घालताली आनी सांजे च्या पिवन जायना फुडें हांव भायर वच पंजाबी ड्रेस घालून घेतालें म्हळ्यार आय यूज टू फील आनी घरांत वॉक घेतालें सो आय यूज टू फील दॅट आय एम गोईंग आवट चिक्के मूड चेंज जाता एज इट इज एक डिस्टर्ब्ड आसता न्ही आमगे मूड अशी गंमत आतां म्हगे मनान तूं म्हज्या लायफान जालेलें एक हॉट इन्सिडंट आसा तें व्हेरी मोटिवेटिंगय आसा आनी म्हगेलें सेल्फ एक्सप्लेनेटरी आसा म्हगेले बाजू मांडटा जाल्यार तें कितले मट्टाक हांव सांगेन हाजेर हांव विचार करता आसा आनी तें मुखार ढकलता आसा अशी थंय म्हाका लायफान ती घटना जाल्ली ताजे मदीं मस्त जाणां फायदो जालो मस्त जाणां कलकल उरलेलीं जाल्यार हांव कॅर करनी म्हगेलें मन म्हाका सांगता तेच हांव केलें त्या विशयान ती एक प्रसंग आसा हार्ट टू हार्ट म्हाका केन्ना धैर्य येता त्या वेळा हांव तुमकां तें सांगता आनी सुशिला म्हगेलें पांचशे गेल काणी ती हांव प्रस्तूत करची आसा आतां गीता नाडकर्णी आसा पळय तिगे चलयेक लग्न आसा सो शी इज माय हिरोईन इन दॅट सानपणांत विनय रावागत चली आसा व्हड जायना पूण गीता नाडकर्णी आसा सो वेन शी गेट्स फ्री वी वील स्टार्ट शूटिंग आनी आतां सायुज्य मान इंद्रधनुश प्रोग्रामा खातीर हांव एक नाटिका संकेत म्हणून केल्या तातूंत गीता नाडकर्णी हरीश कोडयाळकर हरीश म्हळ्यार केवळ तोंडान कोडयाळच येता आमगेलो हरीश म्हणून न्हय हरीश चंदावर म्हगेलो फ्रेंड आनी विनय राव ही 3 जाणां आसा ती आनी एक परिज्ञान आश्रम स्वामी दशम स्वामी श्री परिज्ञान आश्रम तृतीय तांगेले एक इन्सिडेंट मिराकल तें नाटक करून दाखयल्या पदाचेरी ते वृंदा तलगेरी विनोद माम तलगेरी विनय राव हरीश चंदावर आनी नीता नाडकर्णी आनी मिसीस इंजिनियर हांणी मेळून केलें तें गोमटे जालें सो इंद्रधनुष कार्यक्रमान वॉच आउट फॉर दीज 2 प्रोग्राम्स ओके यू सी एवरीथिंग बट स्पेशली माय प्रोग्राम यू वॉच आउट आय एम नॉट देर ऑन द स्क्रीन बट माय क्रू इज देर यू विल एन्जॉय इट आनी कल सांगचें आशिल्लें आज कल रांदप केलें बटाटे सोंग आनी वाळी आंबट की मुगा मोळे आंबट अशें आसता न्ही आमगेले वेजिटेरियन्सांक आमगेले आयतारा स्पेशलिटी म्हळ्यार हिची आंबट आनी सोंग ओके सो आतां बऱ्या भाशेन आपणे पूज केली कडेरी ड्राय फ्रुट्स दवरली देवाले गुरुपूजन केल्यार न्ही मनाक इतली शांती मेळटा न्ही मस्त शांत जाता मन भयंकर शांत जाता सो आज अशीच मंडे येयलो आशिल्लो देव आनी हांव चिके टकाटक जालेली आसा नित्य केन्ना पळयल्यार एक सलवार कमीज घालून हांव शूटिंग करता तशी मस्त आळशी आसा तेमी ती आजी देवी म्हाका म्हणाली देवी म्हळ्यार वैष्णव देवी न्ही म्हगेलें रांदपाक येता ती देवी म्हणाली हाका आज इतली घुमटी जाल्या न्ही आज तूं विडियो कर न्ही म्हणून हांव म्हळें जाय विडियो करया तिगेलो हांव इंटरव्यू घेवचें आसा शी इज अ सेल्फ मेड वुमन when she was 10 year old we brought her here आणि तिने कशी स्वतः ती कशी प्रगती केली आणि तिगे फुल फॅमिलीक तिने हाडून कशी मार्गा लायले म्हणून ताजेर हांव इंटरव्यू घेवचें आसलो सेल्फ टॉट ती शी सेल्फ टॉट आणि भयंकर धैर्याची चली आतां शी 65 year old शी वॉज हियर ॲट एज ऑफ 10 इतली सान बोटणेवरीची शी म्हगेलें आनंदिता सान 2 महिन्याचेर आशिल्ली तर हांव भितर काम करतना चेरलाला पळय सुकवणें जावंक म्हण ती खाल्लेली तिने हगूर पुरो पिकअप केलें पळय आतां पुनपण काय करता तिगेलो हांव इंटरव्यू घेवचें ती कशी व्हड जाली आनी म्हाका हांव एक म्हणटा पब्लीक स्पिकींग क्लासा वचून केन्ना मित्रमंडळान म्हाका मेनी इयर्स बॅक मित्रमंडळान म्हाका
मीर पचिन कागाल मीर पचिन मग ती प्रेसिडेंट आशिल्ली. ती म्हणाली आतां तूं मुगेलें आतां तूं जो प्रेसिडेंट. हांव म्हळें ना म्हाका स्विच करूंक कळना जाल्यार इंग्लिशान कळना म्हाका मुगेलें इंग्लीश तितली बरं ना म्हणून ती म्हणाली इंडो अमेरिकन सोसायटी वच आनी थंय शिक आनी तुका चान्स बरो मेळटा हांगा तुका प्रॅक्टिकल ट्रेनिंगाक. आनी त्या वेळार हांव थंय वचूंक गेलेली इंडो अमेरिकन सोसायटी बोरीबंदर स्टेशनार. त्या वेळार आमकां लास्ट डे सेशन आसपा लास्ट सेशन. त्या वेळी सगळ्यांक इतले दिवस कलकल शिकयले ताजेर तुमी एक प्रेजेंटेशन करचें आसा. तरी हांव केल्लें कोणाचेरी चायल्ड लेबर इंग्लिशान केलें. सिंपल इंग्लीश फर्स्ट स्टँडर्डाच्या चार्डाक तें कळटलें असलें इंग्लिशान हांव केलें. आनी एक दुसरी कल्पना अय्यंगार की कोणकी अशी आशिल्ली सावथ इंडियन. तिगेले इतलें गोमट जालें समोर काव्य अशें चिन्मय मिशनाच्या लोकांनी येवन काव्य म्हळ्यार कशें आमकां तशी शी गेव अ स्पीच इन काव्य फॉर्म. काव्य म्हळ्यार प्रोजाचें आशिल्लें तें बट शी रिसायटेड इट. बायक पाट करून आयिल्ली आनी रिसायट केलें. रेसिटेशनशें दिसतालें तें. आमी सगळ्यांनी लेखलें ओ हिकाच मेळटा प्रायज हिकाच मेळटा. जाल्यार प्रोफेसर प्रभाकरान म्हगेलें नांव घेतलें फर्स्ट प्रायजाक. हांव आश्चर्य जावन तण्ण वोट गेलें अरे म्हगेलें हें बाळ बोध इंग्लीश. One day I was traveling in the local train with my 6-year-old child. असली इंग्लीश मगेलें ताणें फर्स्ट प्रायज दिल्या. ती कल्पनाक भोव वायट दिसलें दिसता. आमी म्हळें अरे आमकां लेखलें तुका मेळटलें म्हण हक्कल जालें हितें म्हण. त्या वेळी तो तागेलें फायनल कन्क्लुडींग स्पीचाक तो म्हणालो स्पीच दिवचें आसल्यार हांव कल्ल्याक हें सांगता हितें म्हळ्यार तुमचे पैकी कितकी जाणांक कितकी ऑपॉर्च्युनिटीज मेळटा ती तावळ तुमी हें लक्षांत दवरून घेयात पॉयंट्स आनी ते वापरका म्हणून हांव सांगता. तो कल म्हणालो नंबर 1 मगेल चल्ल्याक तो म्हणालो चल आनी चल्ली घेवनच गेलो. तो म्हणालो मिस्टर संतोष युअर मदर इज अ फायर ब्रिगेड. Nobody can ignore her. If somebody sits in front of her, he won't get up till I finish. अशें तो म्हणालो. आनी कन्क्लुडींग लेक्चरान तो म्हणालो तुमगेलें फ्लवरी लँग्वेज इज नॉट एक्सपेक्टेड इन अ स्पीच. ओके यू आर नॉट देर टू प्रूव युअर सेल्फ इन युअर लिटररी. गिविंग अ स्पीच इज नॉट लिटररी. Show your literary talent. No. In front of you, a 6-year-old might be sitting, a 60-year-old might be sitting, a non-English person may be sitting, English person may be sitting. So you have to choose your words to suit all types of audience. And you should say something which is simple words, so that it reaches everybody. And that is what Chandrama did. She spoke in very simple English which even a 6-year-old could understand and a learned person of course would understand. So that is the basic rule of public speaking. You mark my words. Basic rule is to talk simple English. Now see on YouTube those orators how they talk. They may be knowing a richer language but they want to reach the minutest audience. Simple साधा भाषेने you can reach people's brain. विचार तुमगेले मांडूक जाता. अशें ते पब्लीक स्पिकींगा गम्मती अशी हांव म्हगेल्या जिवनाचे स्कुलांत हांव विंगड एक्सपिरियन्सीस शिकल्या. आनी ते पब्लीक स्पिकींग शिकिल्ली मी ती म्हाका इतलें बरें जालें कॉन्फिडन्स आयलें जाल्यार तें फक्त इंग्लिशांत आशिल्लें. हां ताणें एक पांता हें दवरलें
कल म्हणटा ती वादविवाद डिबेट, इंग्लिशांत ताका डिबेट म्हणटात. आणि तो म्हणालो कल दिताना विशयू फाशीची शिक्षा मान्य आसा की तुमकां अमान्य आसा, 2 ग्रूप केले. तर हांव ताका म्हणलें सर आय एम नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स, सो हाऊ कॅन आय पुट माय पॉयंट्स न्ही. तो म्हणटा गिविंग फाशी इज नॉट पॉलिटिक्स, इट इज टेकिंग द लाईफ ऑफ अ पर्सन in front of you. If somebody is there and somebody comes and takes the life, how would you know? You'll say I don't like politics. मुघल मागच्यान प्रकाश पडलो आनी ताजेर आमी डिबेट केलो. अशी घोमटे घोमटे मस्त एक्सपिरियन्सीस येता ती. आमी कल करता गो तसो आमगेल हॉरिझॉन वायडन करता जाल्यार आमी आमगेले कान दोळे पुरो उगडे दवरता आणि खंय आमकां आवडची ऑपॉर्च्युनिटी येता, जो आमकां येना ते शिकची ऑपॉर्च्युनिटी आमकां खंय ऑफर जाता थंय वी हॅव टू गो. ऑफकोर्स खिशाक पुरे सुशीची. आणि हांव कलकल शिकलें पण ते केन्नाय कले अर्न करचे खातीर कले शिकलो न्ही. हांव म्हगेलें हाऊस म्हणून शिकलें, छंद. तशी तुम्ही करा ती. म्हळ्यार तुमकां लायफान तुमी पळय नक्कीच तुमी मंच पाशी 10 वर्सां पूण यंग आसता. So you have got 10 years to build up. From where you are, you may be already good. You can be better and best. You search for such corners where you can learn new things. नक्की तुमकां खुशी मेळटली, मस्त खुशी मेळटली. आणि खुशी ही पैशापाशी होड आसा. तुमकां नित्याची दाळशीत रांदई मेळटा, निदतन तुमकां फायची चिंत देवागेल कृपेन ना, तरी तुम्ही पैशा मागशी मस्त लागची ना. तुम्ही फक्त खुशी मागशी लागचे. खंय वचूं जाल्यार म्हाका चड खुशी जाता. खुशी कशी घेवची, त्या करूंक तुम्ही हें करा. हांव तशी करता सर, म्हणून हांव तुमकां तोच एडवायस दिता सर. आज मस्त खबऱ्यो जाल्यो न्ही. आसो एक पंता चंद्रमपाचीक तुम्ही टॉलरेट करका पडटा. इथं म्हळ्यार चंद्रमपाची अशी सांसान विशय उलयत आसता तिगेल्या मनान तुल्या. मन की बात उलयत आसता. हय आनी कोणाला उलोवंक हांवें घरान तूं मगल बामण वचून बसता कंप्युटरार आनी आमी नित्या लोक कितले उलयता एकमेकांक. सो अशें उलोवच्याक मजा येता. तुमकां आयकुनच्या मजा येताच का? नक्कीची येतलीची. तर तुम्ही म्हाका बरोवंका पाची हांव न्ही ते आतां तरी सगळें वर्च्युअल पाची. हांव तो वर्च्युअल क्लास जॉयन केला आनी म्हाका मस्त मजा येता आसा. पाची हांव तो वर्च्युअल क्लास जॉयन केला, म्हाका मस्त गंमत येता आसा. अशी म्हाका बरोवन घाला ती. म्हळ्यार म्हाकाय खुशी जातली. आनी मे बी आय मे ऑल्सो जॉयन दॅट क्लास. द म्युजीक म्हाका बिलकूल येनाशिल्लें. म्युजीक शिकली कितलो आनंद येता. कल याना पळय ते याना म्हूण सोडची ना. तर मागशी लागचें, मागशीच लागचें. साई संस्थान वचूं गेलें थंय विमल पचिले शिकली. कडे कोण आमगेली वर्षा ते पेडणेकराला वचूं गेली. ती सुगम संगीत शिकली. आणि ती गल म्हणटा वर्षाताई बघा तुम्ही म्हणता ना तुमचा आवाज झाड आहे, बसाडा आहे असं तुम्ही म्हणता, पण आता शोभा गुरटूचा आवाज कसा आहे ती म्हणत नाही का? हां, किंवा अमीरबाई कर्नाटकी ती कशी म्हणत होती, किंवा आणि कोणी. त्या आवाज हा देवाने दिलेला असतो, आपला नसतो तो आवाज. आपण कल्टिवेट केलेला नसतो. नंतर त्याला घासून पुसून आपण चांगलं करायचं. म्युझिक येत नसेल तर सारेगमपधनिसा शिकायचं. त्याप्रमाणे त्या आवाजाला घेऊन जायचं. कुठच्याही आवाजाला गाणं म्हणण्याची मुभा आहे. बेसुरा म्हणत असला तर तो सुरात म्हणायला शिकला पाहिजे. बेताल म्हणत असला तर ताल शिकला पाहिजे. आणि भाव इम्पॉर्टंट आहे. गाण्यामध्ये भाव हे इम्पॉर्टंट असते. नुसते गण तुम्ही गाणं म्हटलं तर त्याच्यात मजा नसते. भाव यायला पाहिजे त्याच्यात अशी म्हणतात. सो ती थोडे दिवस शिकली. ती म्हणताच आपण व्हर्च्युअल ओपन केला यो
जाल्यार हांव म्हळें नाकात मगेल हाता इद्रात हें आसा येता एक दिवस शिकूं येता नक्कीच येता म्हणून सांगलें. अशी गंमत आसता. लायफ इज सो नायस. आय लव लायफ अँड आय एम लिविंग लायफ क्वीन सायज. किंग सायज नाही, क्वीन सायज. प्रत्येक मुवमेंट एन्जॉय करता, प्रत्येक मनुष्य एन्जॉय करता. दोळ उगडे दवरता, हृदय उगडे दवरता. तशी तुम्ही करता, सगळ्यांनी करता. आणि मला शेअर करत नाही तुमगेले एक्सपिरियन्सीस. मला म्हाका चॅट केल्यार जाता न्ही तुमचे लागीं. चॅट केल्यार जाता. हांव कले एकतर्फी उलोवंक जाय, तुमी कले उलोवंच ना म्हणल्यार. आणि वय तुमी ते डीपी घालतात पळय, कले पूण एकूय म्हण घालतात बा, नवें ओम घालतात. अशें केल्यार म्हाका कळना ते कोण आसा म्हणून. फोन नंबर काय म्हाका पाडना ती. हांव ओपन करून पळयल्यार ते डीपीन तूं अशी क म्हण जावं ओम जावं आनी कले पूण डॉल. हां कोणी बायल मनीस आसा म्हळ्यार ती ऑन करून पळयल्यार हां ही अमूक. अच्छा नावे एटलीस्ट तुमगे ग्रूप आर ते वेन आय गो टू युअर ग्रूप हें नवें प्रोफायल नाही गर्ल म्हणटा ती ते नंबरार धाडटना फुडें इन्फॉर्मेशनाक पडटा ताचेर तुमगेलें नांव तरी बरें ती. नांवय आसना, फक्त फोन नंबर आसता. अशें आसलें न्ही म्हाका बेनाम लोकां लागून उलयल्यार जायना. म्हाका म्हगेली चिके काळजी करात नाही. म्हाकाय कळका कोण उलयतस म्हणल्यार कोण म्हगेलो प्रोग्राम पळयतस म्हाका कळका न्ही. थोडी जाण मात्र म्हाका बरयता ती पाची हांव अमूक हांव हांगा राबताली, आतां हांव अमेरिक राबतां, हांव तुमगेल्या कॉलनीन तूं राबताली, म्हगेलो कुळार थंय, पाची म्हगेली मावशी थंय राबता. अशें करता ती. करना पूण म्हाका कितलें क्लोज दिसता. पयर क्लोज म्हण आपणूक आसलें. पयर म्हगेली अत्यंत आवडती एक म्हगेली सानपणांत हांव ती सानपणी 2 तीक पळयली, शोभा कार्नाड. अचानक तिगेल गेली, निद्दांतूच गेली. इतली बरी आशिल्ली ती. भरतनाट्यम डान्सर आशिल्ली सानपणांत. हां म्हळ्यार हांव हांगा लग्न जावन आयलें न्ही तावळ ती हांगा कल्याणी रमण म्हणून एक सावथ इंडियन बायल मनीस राबताली. ती क्लास घेताली. आमगेलो पुरो चेडो थंय शिकल्या डान्सू. ती आनी मेधा पंडीत ती दोगूय थंय. पंडीत म्हळ्यार ती पयलीं कल्याणपूर थंय भरतनाट्यम करताली, शिकताली आनी गणपती वेळार परफॉर्मन्सीस दिताली. आनी मस्त हासरी चली, हासरीची. 1 मिनीट तिगेल्या तोंडा वयली स्मायल वचना जावं ती हांव काय केन्नाय कोप्पील पळयली. बँक ऑफ इंडियान व्हड्ड हुद्द्यार आशिल्ली. आनी वग्गी तिगेलो बामण गेलो. लग्न जावचे भितर बामण गेलो थोड्या काळांनी. म्हणल्यार ती इतली थाय ती हेल्पफूल आशिल्ली. एक पान खंय एक बायल मनीशी स्वाम्या लागीं पांय पड वचूं घालतावळी. सांगता आशिल्ली खंय आपणाक 2 चल्ले आसा ती की कलकी वॉटेवर आपणाक पळोवन घेना ती. तावळ हिवय थंय तीर्थ घेवच्या कलकी उबरली खंय. तर ही पटकन मुखार वचून म्हणाल खंय स्वामीजी ती कोणेय पळोवच्या ना जाल्यार ती म्हगेल घरा गो. हांव तीच सांग ती मत सांगात राबो म्हणून. इतली उदार आनी दिलदार बायल मनीस. कितले लोक आसतात आजकाल आपणाक जबाबदारी झटकून पळयता ती. आनी ती चल्ली अशी आशिल्ली. तिगेले घरांत 2 जाण राबताले खंय. कोणाक तिने आधार म्हणूं जायना, कंपॅनियनशीप आशिल्ली, तांचेर लक्ष दवरताली. आनी केन्नाय ती सांगताली म्हाका चंद्रंबाची केन्ना आपणाक बामूण गेलें न्ही तावळ म्हाका द्विधा मनस्थिती जाली की आतां हांव कल करूं. हांव इतली स्टायलीश आसा, शॉर्ट हेर हें तें एकदम अप टू डेट. कापड ब्लावज म्हळ्यार ताका मॅचींग हें मॅचींग तें सगळें अप टू डेट आसतालें पळय ती चली. तर तें सगळें सोडचें हांवें. म्हळ्यार म्हगेलो आयडेंटिटी सोडपाक जाता म्हाका. म्हणून ती परिज्ञान आश्रम स्वाम्यान मस्त भक्ती करता. त्या वेळार तिगेले बामण गेले. स्वाम्यांक मेळ्ळो वचूं गेले आनी सांगलें की स्वामीजी म्हाका अशेंच डावट दिसता. शी वॉज व्हेरी फ्रँक एंड ओपन हार्टेड पर्सन. स्वामीजी हांव कल करूं. स्वाम्यान म्हण खंय तूं कशें आस पळय तशी आसका, कसलेंय चेंज करूं ना तुगेले विचारांतू ना तुगेले पेहरावांतू कसलेंय तूं ना.
ते एक मनुष्यान लायफांतल्यान वचचें इज पार्ट ऑफ लायफ. यू जस्ट गो अहेड. आणि म्हणूच रमपाची. म्हाका मस्त जाण कुत्सीतपणे टॉंट मारता ती हें करता ती हांव लक्ष दिना. कितें म्हळ्यार सोम्यान हिच म्हाका सांगलें म्हाका आनी कोण सांगता म्हूण आसाय अशें म्हणटाली. आनी लास्ट टायम ती सामकी टिप टॉप अगदी राबताली, टिप टॉप राबताली. आनी दुसऱ्यांक कौतूक करचें म्हळ्यार ती भोव प्रीत आशिल्ली. इतलेशें काही आसना कोणागेलो गुण कौतूक करताली तांकां वचून तोंडार सांगताली. कसले प्रोग्राम जाले की पाची भोव घाम जालें तुमगेलें, भोव घाम जालें. अशी मनुश्य मेळची पळय विरळ म्हणटात पळय. व्हेरी रेअर यू गेट सच क्वालिटीज इन पीपल, व्हेरी रेअर. अँड सच पीपल आर loved by Bhagwan. That is why he takes them away fast, because he wants them in his darbar. ता कुशडी लोक नाका ती, ता कसली ओपन हार्टेड लोक जाय ती. असो देवाल्याक वचूगली, बऱ्या स्थानार वचूगली, चरणान तिक स्थान मेळटा ताची डेफिनेटली तिका डेफिनेटली भगवंताच्या चरणान स्थान मेळटा. आनी अशीच आमी प्रार्थना करुया. आणि आयचो एपिसोड हांव कंप्लीट करता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरु, जय माता दी.